नमस्कार शिल्पनिदेशक मित्र हो. मी जयराम ससाने आपणासाठी आज या भाग 3 मध्ये शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे अभिलेखे या भागाचा तिसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण सर्वांनी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करावे. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनसाठी आपण बेल आयकॉन दाबावा आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या व्यवसाय संबंधी कार्यशाळा गणित व शास्त्र व इतर अनुषंगिक शिल्पनिदेशकांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक असणारे व्हिडिओ जे आहेत ते निश्चित बघावे ही विनंती. या भाग 3 मध्ये आपण आज शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे जे अभिलेखे आहेत, भाग 2 मध्ये आपण निदेशकांनी जतन करावयाची दैनंदिनी, मंथली अँड इयरली प्लॅनिंग, इंडेंट बुक, रिक्विजिशन बुक ज्याला आपण असं म्हणतो, रिटेन इंडेंट बुक, DSR डेट स्टॉक रजिस्टर, कन्झ्युमेबल रजिस्टर ज्यामध्ये आपण नाशवंत मालाची नोंद घेत असतो ते नाशवंत मालाचे रजिस्टर, प्रशिक्षणार्थ्यांचे प्रात्यक्षिकाचे जॉब इव्हॅल्युएशन कसं करावं ते जॉब इव्हॅल्युएशन रजिस्टर, त्यानंतर आपल्या व्यवसाय संबंधी कार्यशाळेत लावायचे जे चार्ट्स आहेत ते चार्ट्स, तदनंतर आपल्या व्यवसाय संबंधी सेफ्टी चार्ट्स याविषयी आपण भाग 2 मध्ये जे अभिलेखे आहेत किंवा जे रेकॉर्ड आहे कशा पद्धतीने जतन करायचे याची आपण माहिती घेतलेली आहे. या तिसऱ्या भागामध्ये जी आपण क्रमाक्रमाने माहिती घेणार आहोत, जे शिल्पनिदेशकांनी रेकॉर्ड जतन करायचे ते आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. तिसऱ्या भागाची सुरुवात करतोय बघा आपण. जे रेकॉर्ड शिल्पनिदेशकांनी ठेवायचे, फॉलोअप रजिस्टर उपलब्ध करून ठेवायचंय. जे आपल्याकडे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झालेले असतील त्यांचे रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबतची माहिती ही आपण वेळोवेळी ज्या ज्या वर्षी तुमचे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले असतील त्या उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासंबंधीची जी माहिती आहे प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा जो प्रोफाईल आहे, जो अनुषंगिक डेटा असेल तो या फॉलोअप रजिस्टर जे तुम्ही मेंटेन करायचंय हे तुम्ही ज्या ज्या संस्थेत असाल त्या त्या संस्थेचं जे रेकॉर्ड तुमच्या त्या प्रशिक्षणार्थीचं असेल रोजगार आणि स्वयंरोजगार संबंधीचं त्याची नोंद या फॉलोअप रजिस्टर मध्ये घ्यायची आहे. कारण की फॉलोअप रजिस्टर मधल्या ज्या नोंदी आहेत प्रशिक्षण विभागामार्फत अनेक वेळा आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे संचालक किंवा सहसंचालक कार्यालयाकडून रोजगार आणि स्वयंरोजगार बाबतची जी माहिती विचारणा होते, तर आपल्याकडे जे फॉलोअप रजिस्टर असेल तर अशी माहिती आपल्याला उपलब्ध करून या फॉलोअप रजिस्टरमुळे अगदी सोपे जाते. यामध्ये ज्या बाबी असतील, प्रशिक्षणार्थीचं नाव असेल, फोटो असेल, त्याचं जे पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज असेल, इथं त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, त्याची वर्गवारी असेल, त्याचा राहण्याचा पत्ता जो होमटाऊन आहे, होमटाऊन ऍड्रेस असेल आणि त्याचं एकंदरीत एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, त्याची स्वाक्षरी असेल आणि त्याला त्या व्यवसायामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची टक्केवारी किती आहे गुणांची हे असेल. त्यानंतर त्याची नोंद असेल की तो सध्या कोणत्या आस्थापनेमध्ये शिकाऊ उमेदवारी करतोय किंवा नोकरीसाठी आहे किंवा स्वयंरोजगार करतोय याची नोंद ही तुमची या फॉलोअप रजिस्टर मध्ये असेल. तर फॉलोअप रजिस्टर हे जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे प्रत्येक शिल्पनिदेशकांनी आपल्याजवळ निरीक्षणाच्या दृष्टीने किंवा प्रादेशिक कार्यालय असेल, संचालक असतील किंवा डीजीटी मार्फत अनेक वेळा जी रोजगार आणि रोजगारासंबंधी प्रशिक्षणार्थीचा जो फॉलोअप आहे ते या फॉलोअप रजिस्टर मध्ये आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. फॉलोअप रजिस्टर मध्ये म्हणजे थोडक्यात फॉर्मॅटिव्ह इन्फॉर्मेशन प्रिपेअर्ड फॉर अ क्राफ्ट इंस्ट्रक्टर or a trainee which shows the progress of their task completed or yet. म्हणजे प्रशिक्षणार्थीचा जो फॉलोअप आहे त्याच्या उत्तीर्णानंतर तो फॉलोअप या रजिस्टर मध्ये आपण मेंटेन करायचा आहे. पुढचा रेकॉर्ड आहे बघा प्रोग्रेस चार्ट. या प्रोग्रेस चार्ट मध्ये म्हणजे प्रोग्रेस चार्ट थोडक्यात
Formative information prepared for a craft instructor or a trainee which shows his practical relevant job skill. म्हणजे एखादा सुरुवातीचा जो आपला प्रवेशित प्रशिक्षणार्थी असतो त्याच्याकडे एवढे स्किल आत्मसात केलेले नसतात, परंतु जसं जसं त्याचे स्किल वाढत जातील तसं त्याचा जो प्रोग्रेस आहे तो त्याने कुठली कुठली कौशल्य त्याच्या प्रात्यक्षिकामध्ये आत्मसात केलेली आहे ही प्रोग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. तर त्याची नोंद आपल्याला या प्रोग्रेस चार्ट मध्ये घ्यायची आहे. प्रोग्रेस चार्ट आपण स्वतःही वेगवेगळ्या प्रकारे तो दर्शवू शकता, जो आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये प्रदर्शनी भागामध्ये निदर्शनास किंवा वॉल चार्टद्वारे तो आपल्याला लावता येईल. वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रोग्रेस चार्ट दाखवण्याच्या. कुणी आलेखाद्वारे दाखवू शकतं, कुणी डोनटद्वारे दाखवू शकतं. या ठिकाणी जो नमुना दिलेला आहे कलर कोडद्वारे आपण या ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थ्याचा प्रोग्रेस दाखवलेला आहे. तर प्रोग्रेस कार्ड हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुढील रेकॉर्ड आहे बघा, प्रशिक्षणार्थ्याचा प्रगती अहवाल किंवा त्याचा रिपोर्ट बुक. आपल्याला कार्यालयाकडून किंवा प्रशिक्षण विभागाकडून रिपोर्ट मिळतं की ज्या रिपोर्टद्वारे प्रशिक्षणार्थ्याचा जो गैरहजेरीचा रिपोर्ट असेल किंवा त्याच्या गैरवर्तणूक बाबतचा रिपोर्ट असेल, असं जे रिपोर्ट आहे त्याच्या पत्त्यावर आपल्याला त्याच्या पोस्टाद्वारे हे जे त्याच्या बाबतीचा जो गैरवर्तणूक असेल किंवा इतर अनुषंगिक जे रिपोर्ट असतील हे रिपोर्ट कार्यालयामार्फत आपण त्या प्रशिक्षणार्थ्याच्या पत्त्यावर आपल्याला पाठवता येतील. स्किल चार्टची मागची बाजू दिलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्याचं रिपोर्ट बुक की ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेस रिपोर्ट बुक मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे बघा. त्याचं आपलं जे वैयक्तिक रिपोर्ट बुक बरोबरच या ठिकाणी आपण मागच्या बाजूला त्याचा जो प्रोग्रेस कार्ड आहे त्या प्रोग्रेस कार्डची पुढची मागची बाजू या ठिकाणी दिलेली आहे की त्याचा आपण याला म्हणता येईल का पोर्टफोलिओ आहे. या पोर्टफोलिओ मध्ये प्रशिक्षणार्थी सर्व प्रोफाईल, त्याच्या परीक्षा संबंधी माहिती, त्याच्या असेसमेंट विषयी माहिती यामध्ये असू शकेल. तदनंतर आपल्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे क्वेश्चन बँक. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाठावरील आधारित ज्या असाइनमेंट्स असतील हे आपण ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीनेच आपण तयार करायच्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांची जी परीक्षा आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ही सीबीटी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळं पूर्वीची जी पारंपरिक पद्धती होती ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या परीक्षा घेणं, त्याऐवजी आपण गुगल फॉर्म मध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्नसंच आहेत ऑनलाईन एमसीक्यू हे जर तयार करून ठेवले तर प्रशिक्षणार्थ्यांची जी असेसमेंट आहे किंवा त्यांना असाइनमेंट देऊन आपण त्यांची या ऑनलाईन एमसीक्यू टेस्टद्वारे आपण त्यांची परीक्षा घेऊ शकतो किंवा त्या प्रशिक्षणार्थ्याचं असेसमेंट करू शकतो. तर या पद्धतीनं आपल्याकडं त्या विद्यार्थ्याचं जे ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट आहेत ह्या आपल्याकडं उपलब्ध असल्या पाहिजेत. त्यानंतर आपण येऊया बघा काही भांडारा संबंधी जे नमुने आहेत की जे आपल्याकडे असले पाहिजेत. हँड टूल डिस्ट्रीब्युशन रजिस्टर असलं पाहिजे की ज्याच्याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे हँड टूल्स आहेत हे प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकादरम्यान आपण त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. त्याचं डिस्ट्रीब्युशन रजिस्टर हे आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचा विहित नमुना असा उपलब्ध नाही, परंतु आपण तो नमुना स्वतः तयार करू शकतो की ज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्याचं संपूर्ण जो प्रोफाईल तुम्ही प्रोग्रेस कार्डवर घेतलेला आहे तो प्रोफाईल आणि कोणतं साहित्य त्याला आपण तुम्ही प्रात्यक्षिक दरम्यान किंवा इश्यू केलेलं आहे. बऱ्याच वेळा असं काही साहित्य असतं, काही टूल्स असतात, काही ऍक्सेसरीज असतात. हे आपण विद्यार्थ्यांना त्याच्या प्रशिक्षण कालावधी साठी 1 वर्ष प्रशिक्षण असेल तर त्या कालावधी साठी त्याच्याकडे आपण ते त्याला त्या हँड टूल डिस्ट्रीब्युशन रजिस्टरवर नोंद घेऊन त्याला ते इश्यू करत असतो. कालांतराने त्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर ते आपल्याला जमा करून घ्यावं लागतं. तर असं हँड टूल डिस्ट्रीब्युशन रजिस्टर हे आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आपला पुढचा भाग की आपण प्रशिक्षणामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल एडचा वापर करतायत का?
कारण की आत्ताच्या AI च्या जमान्यामध्ये प्रशिक्षणामध्ये जे सैद्धांतिक भाग आहेत, ते सैद्धांतिक भाग थेरॉटिकल पार्ट शिकवताना जे ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत त्याचा प्रभावीपणे वापर केल्यास आपलं जे सैद्धांतिक प्रशिक्षण आहे किंवा थिअरीचा जो पार्ट आहे तो प्रभावी माध्यमातून आपल्या प्रशिक्षणापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑडिओ एड्स आहेत, आपण रेडिओ वापरू शकता, ग्रामोफोन वापरू शकता, त्यानंतर टेप रेकॉर्ड असेल त्याचाही वापर आपल्याला करता येईल. नंतर व्हिज्युअल एड्सद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स असतील, पिक्चर्स असतील, काही मॉडेल्स असतील, मॅप्स असतील, नंतर प्रोजेक्टरचा वापर करूनही आपण प्रशिक्षणार्थ्यापर्यंत जे प्रात्यक्षिकाचे काही डेमो असतील, काही लेसनचे डेमो असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पाठ असतील त्या पाठावरील आधारित जे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत तेही व्हिज्युअल एड्सच्या माध्यमातून द्वारे आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल, सध्या प्रोजेक्टर ऐवजी आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचा वापर बऱ्याच संस्थांमध्ये केला जातो. त्या इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डद्वारे सुद्धा आपण त्या व्हिज्युअल एडचा वापर करून आपलं जे प्रशिक्षण आहे किंवा सैद्धांतिक भाग आहे हा प्रभावीपणे प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. ऑडिओ याच्यामध्ये आणखी असं टेलिव्हिजन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामा असतील, साऊंड मोशन फिल्म्स असतील, याद्वारे सुद्धा आपल्याला काय करता येईल, या टीचिंग एड्सद्वारे आपण या माध्यमाचा वापर करून आपलं प्रभावीपणे आपलं जे म्हणणं आहे, जे प्रशिक्षण आहे ते आपण देऊ शकाल. व्हिज्युअल एड्स मध्ये ब्लॅक बोर्ड आहे, फनेल ग्राफ आहे, मॉडेल्स आहेत, स्पेसिमेन्स आहेत, पोस्टर्स आहेत, फिल्म स्ट्रिप्स आहेत, स्लाइड्स आहेत, इपिडायस्कोप आहे, ओव्हरहेड प्रोजेक्टर्स आहे. या सर्व माध्यमाचा आपण या टूलचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअल एडचा आपण प्रशिक्षण हे प्रभावीपणे आपण आपल्या व्यवसायामध्ये राबवू शकाल. पुढचं आहे बघा, रेव्हेन्यू जनरेटेड इन पीओटीएस. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेअंतर्गत मागील 3 वर्षामध्ये आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यामार्फत किंवा आपण स्वतः शासनास किती महसूल जमा करून दिलेला आहे किंवा मिळून दिलेला आहे याची नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यामध्ये एक मी उदाहरण घेतलेलं आहे. 21-22 मध्ये तुमच्या ट्रेडचं जे नाव आहे ते ट्रेडचं नाव असेल, नंतर तुम्ही काय काम केलेलं इथं तपशील घेतलेला आहे, एक नमुना GTHX नाशिक सिव्हिल वर्क, त्याच्याद्वारे आपल्याला त्या कामाद्वारे एकूण किती महसूल प्राप्त झालेला आहे हे या ठिकाणी मी याची नोंद केलेली आहे. हा जो टेबल इथं आपण तयार केलेला आहे आपल्या पद्धतीने आपण जी मागील 3 वर्षामध्ये प्रत्येक येणारं जे आपलं पीओटीएसचं काम आहे त्याची नोंद आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. तर पीओटीएसच्या नोंदीद्वारे आपण शासनास त्या वर्षामध्ये किती महसूल मिळवून दिलेला आहे याची नोंद त्या ठिकाणी आपल्याला घेता येत असते. या ठिकाणी आपल्याला मी दाखवतो बघा, जे रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल काय काय असेल याचा आपण एक फॉलोअप घेतोय. प्रोग्रेस चार्ट असेल, नोट्स ऑफ द लेसन, लेसन प्लॅनच्या नोट्स, नंतर लेसन प्लॅन, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन शीट, जॉब शीट, असाइनमेंट शीट आणि ऑपरेशन शीट्स. WIM स्टँड फॉर रिटर्न